नमस्कार. उन्हाळी वाळवण या सिरीजमध्ये आज बनवलेले आहेत ज्वारीचे पापड. एकदम सोपी पद्धत आहे आणि किती पाहू शकता किती मस्त क्रिस्पी आणि पातळ मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत. या पद्धतीने बनवा. नवीन करणारा पहिल्यांदा करणाऱ्यांना सुद्धा जमतील अशा प्रकारे बनवलेले आहेत. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कसे बनवलेले आहेत ज्वारीचे पापड ते पाहूया. 1 किलो ज्वारी स्वच्छ धुवून भिजत घातलेली आहे. त्याचे 2 दिवसासाठी भिजवायचे. आपल्याला रोज पाणी चेंज करून घ्यायचे. हे दुसरा दिवस आहे. आता स्वच्छ धुवून आता पाणी काढून घ्यायचे. तुम्हाला हवे असेल तर 3 दिवस पण ठेवू शकता, पण 3 दिवस जर ठेवली तर आंबूस लागतं, त्याचा स्वाद आंबूस उतरतो ज्वारीचा. माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा. ज्वारी आता काढून घ्यायची आपल्याला एका चाळणीवरती. त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचे. परत वरतून दुसरं पाणी घालायचे. खूप छान बनतात हे ज्वारीचे पापड. नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची कशी पद्धत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता ह्याला उन्हामध्ये 2 तासासाठी सुकून घ्यायची. जास्त कडक नाही सुकवायची आपल्याला. थोडी वलसर असेल तरच छान रव्यासारखं पीठ पडते त्यामध्ये. तुम्ही सावलीत सुद्धा वाळू शकता फॅन खाली, पण जास्त वेळ लागतो म्हणून मी उन्हामध्ये 2च तास घातलेले आहे. आता आपल्याला ही काढून घेतलेली आहे. ही अशी फोडून पाहायची अशा प्रकारे. आता आपल्याला मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. आपल्याकडे जाता असेल तर जात्यावरती सुद्धा करू शकता. हे असे थोडी थोडी टाकून आपल्याला मिक्सर जारमधनं बारीक करून घ्यायचे. बारीक नाही करायची जास्त फाईन. अशा प्रकारे थोडंसं जाडसरच बारीक करायचे म्हणजे आपल्याला रवाळा आलं पाहिजे, रवासारखं. ही मोठी पिठाची गाळणी घेतलेली आहे मी. त्याने गाळून घ्यायचे. जास्त बारीक गाळणी नाही घ्यायची आपल्याला, नाहीतर मग बारीक पीठ पडते. थोडंसं असा बारीक रवा असतो त्या पद्धतीने पडले पाहिजे. चाळून घ्यायचे व्यवस्थित. आपल्याला पाहू शकता अशा प्रकारे मस्त पांढरं शुभ्र पीठ पडते आहे. आणि हे वरचे साल आहे ज्वारीचे ते निघलेले आहे. तरी परत एकदा फिरवून घ्यायचे आपल्याला थोडंसं. परत गाळून घेतलंय त्याला. आता हे पाहू शकता. आणि परत अजून थोडंसं मोठ्या गाळणीने गाळून घेतले म्हणजे जरा मोठ्या जक्कण्यासारखं राहिलेलं असतं ते आपल्याला त्या चाळणीने गाळून घ्यायचे. म्हणजे बिलकुल आपले ज्वारी वाया गेली नाही पाहिजे. गाळून झालेला आहे आता. आणि हे आपल्याला राहिलेले जे वरचे साल आहे त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आणि मग शेवटला सगळं झाल्यानंतर वरचे साल वरती येतात ते ओतून घ्यायचं आणि खाली रवा राहतो
तो परत आपण भिजत घातलेल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हे पीठ झालेलं आहे। आता या वरच्या सर्व कण्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचे। तर हे सर्व पीठ तयार झालेलं आहे आपलं। 1 किलो ज्वारीचं एवढं पीठ निघलेलं आहे भिजून। आता आपल्याला त्याला डब्यामध्ये परत ते 1 दिवस भिजून ठेवायचे पीठ। जास्त पाणी घालण्याची गरज नाही, पिठाच्या थोडंसं वरती पाणी घातलं तरी चालते। मिक्स करून घ्यायचे, गाठी नाही राहू द्यायच्या। मिक्स झालेला आहे आता मस्त। त्याला झाकण लावून ठेवायचे आपल्याला। आपण रवा भिजत घातला होता ते साल ते पण टाकलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचे वरचं सर्व। हे अशा प्रकारे सर्व पाणी काढून घ्यायचे, म्हणजे सर्व पाणी काढलं तर मस्त बुडात जे राहिले त्याच्यामुळे छान पांढरे शुभ्र पापड होतात। ते पाणी टाकून द्यायचं आपल्याला आणि आपल्याला जे पीठ आहे ते एकदम मोजून घ्यायचे, म्हणजे आपल्याला आदन ठेवण्यासाठी अंदाज कळतो। अशा प्रकारे ते हलवून घेतलेलं आहे। ते जास्त जड नसते चिकासारखं, ते एकदम लगेच मिक्स होतं। त्याला आता मोजून घ्यायचे आपल्याला। या पातेल्याने 1 पातेलं भरलेलं आहे हे पीठ आपलं भिजून। त्याला आता परत डब्यामध्ये ओतून घ्यायचं आपल्याला आदन टाकण्यासाठी, पातेलं रिकामं करण्यामध्ये। आता आपल्याला तेल घालायचंय थोडं, 2-3 चमचे। त्यामध्ये जिरं घालायचे। जिरं छान लाल झालं की त्यामध्ये आपल्याला आता आपण मोजून घेतलेले त्या पातेल्याने 1 पातेलं आदन टाकणार आहोत। सर्व मिळून दीड पातेलं पाणी लागतं, पण मी सध्या 1च पातेलं घातलेलं आहे। ज्वारी जुनी जर असेल तर जास्त पाणी लागते आणि नवीन असेल तर कमी लागते, तर मग वरून नंतर टाकलं पाणी तरी चालेल। 1.5 चमचा मी मीठ घातलेलं आहे, आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता उकळी आली की आपल्याला व्यवस्थित हाटून घ्यायचे। आपल्याला आता उकळी आलेली आहे पाण्याला, त्यामध्ये आपण मोजून घेतलेलं पीठ परत एकदा हलवून घ्यायचे आणि त्यामध्ये व्यवस्थित हाटून घ्यायचे। आता हे तीळ घातलेले आहेत मी 100 ग्रॅम। तीळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, नाही घातले तरी सुद्धा चालतो, ऑप्शनल आहे। आता आपल्याला त्यामध्ये हे पीठ सारखं घुसळत राहायचे, अजिबात चिपकू द्यायचे नाही। पटपट 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 फिरवत राहायचे, नाहीतर गाठी बनतात। पाणी घ्यावं, सारखं हलवत राहायचे। सारखं हलवत राहायचे। पातेलं इसळून टाकलेलं आहे, हे पाहू शकता। गाठी बनवू नाही द्यायच्या आपल्याला, फास्ट एकदम सारखं फिरवत राहायचे। हे खूप मेहनत असते, कुरडयाचे चीक असो किंवा हे पापड करण्याचे पीठ स्टार्टिंगला एकदम भरभर हलवावं लागते, नाहीतर गाठी जर बनल्या तर अख्खं
बनवलेलं पीठ वाया जाते, व्यवस्थित येत नाहीत पापड. फुल फ्लेमवरती शिजून घ्यायचे आपल्याला. स्टार्टिंगला सारखं हलवायचे. जवळजवळ अर्धा तास शिजवून घ्यायचे आपल्याला याला चांगलं. हे पाहू शकता अशा प्रकारे घट्ट झालंय थोडस. उकळी आणलेलं परत पाव पातेलाच अंदाज मी पाणी घातलेलं आहे. सर्व मिळून 1.5 पातेलं पाणी लागतंय आहे. मी थोडं थोडं घालणार आहे आणि खूप नंतर शिजत आल्यावर सुद्धा घालायचं नाही, नाहीतर मग पापड उलतात. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हळूहळू हलवायचे, नाहीतर गरम पाणी हातावर उडण्याची शक्यता असते. जपून जपून हलवायचे. पापड करण्याचे पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असायला हवी, तरच पापड व्यवस्थित येतात. पण ते खूप अवघड नाहीये, एकदम सोपे. मी पारंपरिक पद्धतीनेच बनवलेले आहेत. मी असे थापूनच बनवणार आहे. हे राहिलेलं पाणी पण घालायचंय. आता हे पाणी पकडून 1.5 पातेलं झालेलं आहे आपलं. आता स्टार्टिंगला घातलं तर पातळ होण्याची भीती असते, त्यामुळे थोडं थोडं पाणी घातलेलं आहे मी. आता पाहू शकता व्यवस्थित झालेलं आहे पीठ, मस्त. टेक्स्चर पाहू शकता किती एकदम पांढरं शुभ्र, आणि कन्सिस्टन्सी सुद्धा चेक करू शकता, मस्त झालेली आहे. अशा प्रकारे त्याला असा फुगा आल्यासारखं झालं की मग परत हलवून झाकून ठेवायचे. ह्याला आता मीडियम फ्लेमवरती ठेवलं होतं आणि आता एकदम कमी फ्लेमवरती परत मी 10 मिनिट ठेवणार आहे. तेव्हाच पापड उलण्याची भीती राहत नाही. पाहू शकता किती मस्त पांढरं शुभ्र झालेलं आहे पीठ. खूप छान बनतात असे ज्वारीचे पापड. आता परत कमी फ्लेमवरती 5 ते 10 मिनिट ठेवायचे आणि परत हटवून घ्यायचे. आपल्याला हटण्याची खूप मेहनत असते. जेवढं वेळा चांगला मिक्स करू हटवू. ते पाहू शकता याचा हाताला नाही चिकटलं की समजायचं आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. जर शिजलं नसेल तर हाताला ते चिकटलं जातं. झालेलं आहे आपलं आता हे पापड बनवण्यासाठीचं पीठ तयार झाले. आता हे आमच्या इकडं वरती टेरेसवरती जागा आहे, तिथं मी नेलेलं आहे घालण्यासाठी. तर पोळपाटावरती आपल्याला एक कपडा ठेवायचा आहे सुती, त्याला पाणी ओला करायचं आहे. त्यावरती पाणी घालून मग नंतर हव्या तशा आकारात आपल्याला पापड बनवायचे. गरम गरमच शक्यतो थापून घ्यायचे आहेत आपल्याला. तयार झाली आहे आपली थापून. आता हे अशा प्रकारे टाकून घ्यायची आपल्याला. वा, मस्त झालेली आहे, पाहू शकता.
खाली मी एक जुनं बेडशीट आणि त्यावरती प्लॅस्टिकचा पेपर अंथरलेला आहे. म्हणजे काय होतं, बिना पाण्याचे निघतात, त्यामुळे टेस्ट खराब होत नाही पापड्यांची. हे पाहू शकता, हे अशा बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. सर्व अशा बनवून घेतले आहेत मस्त. आता हे पलटून घेतलेले आहेत 3 तासानंतर दुपारी. पाहू शकता किती छान झालेले आहेत, उरल्या नाही काही नाही. अशा 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत मी. ते पाहू शकता दुसऱ्या दिवशी मस्त झालेले आहेत. पाहू शकता कशा भन्नाट झालेले आहेत, मस्त दिसत आहेत. वा, पाहू शकता किती पातळ आणि किती खुसखुशीत बनलेले आहेत. लगेच मोडत आहेत. तुम्ही तळून पण खाऊ शकता किंवा भाजून पण. मी तळून दाखवते तुम्हाला कशा मस्त फुलत आहेत त्या. बघा कशा तांदळाच्या पापड्यासारखे एकदम मस्त फुललेले आहेत. अशा प्रकारे तळून झालेले आहेत. आता मी भाजून दाखवते तुम्हाला. भाजून पण किती मस्त होत आहेत ते. जाळी ठेवायची आपल्याला आणि त्यावरती मीडियम फ्लेम करून पटपट पलटायचे आणि भाजून घ्यायचे. भाजून पण ज्वारीचे पापड खूप छान लागतात खाण्यासाठी. पाहू शकता कशा मस्त भाजून सुद्धा किती छान होत आहेत त्या. आता इथनं पुढं पाऊस जर पडत असेल बाहेर तर ज्वारीचे पापड आणि शेंगदाणे खूप मजा येते खायला. अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. पाहू शकता कशा मस्त दिसत आहेत. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.